या आजचं निफ्टीचं शेवटचं लेक्चर, आपल्या बेसिक क्लासचं शेवटचं लेक्चर. आज आपण बघणार आहोत निफ्टीचे जे बेसिक गोष्टी असतात, मॅथमॅटिकल गोष्टी असतात, जे आपण खूप लोकांकडून ऐकतो आणि त्यात आपला म्हणजे ते आपल्या डोक्याच्या वर जातं. ते जे ग्रीक्स त्याला म्हणतात, ते ग्रीक्स काय असतात, ऑप्शनचे ग्रीक्स काय असतात, त्याचं मिनिंग आणि वर्किंग काय आहे, हे आपल्याला आज स्टार्टिंग समजून घ्यायची आहे. डिटेल्समध्ये आपण खूप जाणार, म्हणजे ते ग्रीक्स कुठून आले, का वर्क करतात आणि कसे वर्क करतात, हे प्रश्न आपण जमलं तर आज नाहीतर उद्या 2 दिवस आपण निफ्टी संपवणार. जमलं तर आजच मी शिकवणार, पण खूप जास्त मोठं आहे ते डिटेल्समध्ये जायला. जर एकदम आपण डीपमध्ये शिकायचं म्हटलं तर आपल्याला खूप जास्त गरज पडणार आहे. ह्या गोष्टी हळूहळू समजून घ्यायची. एकाच दिवसात तुम्हाला सर्व समजणार नाही, ते डोक्यावरूनच जाईल. ॲक्च्युली निफ्टीसाठी खूप वेळ द्यावा लागतो. तो 1 किंवा 2 दिवसाचा खेळ नाही आहे, किंवा ऐकण्याची किंवा बघण्याची गोष्ट नाही आहे. त्याला प्रॅक्टिकली समजून घेतलं तर आपल्याला निफ्टी खूप चांगल्या प्रकारे समजून जाईल. तरी पण आपण 100% नाही त्यात श्युरिटी घेऊ शकत की आपल्याला सर्व समजलं आहे. मी जे तुम्हाला काही शिकवणार आहे त्यात मी पूर्ण प्रयत्न करेल की तुम्ही ते पूर्णपणे नोट डाऊन किंवा ॲटलिस्ट तुम्ही नोट्स तरी करून ठेवा. आपण सर्वात पहिले आज बघणार आहोत निफ्टीचे जे ऑप्शन असतात. हे जे निफ्टीचे ऑप्शन असतात त्याच्यात जे ग्रीक्स असतात किंवा जे पण इंडेक्समध्ये ऑप्शन असतात, जसं सेन्सेक्स, बँक निफ्टी, निफ्टी फार्मा, निफ्टी IT, जेही असेल, त्यात जे ग्रीक्स असतात ते ग्रीक्सचं वर्किंग आपल्याला, म्हणजे ते ग्रीक्स म्हणजे काय, पहिली ही गोष्ट म्हणजे ग्रीक्स याचा मिनिंग काय असणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर नोट डाऊन करून घ्या तुमच्या पेजवर, डायरीवर, किंवा तुम्ही जे पण नोट्स करता त्यात लिहा की व्हॉट इज ऑप्शन ग्रीक्स. ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ काय मार्केटमध्ये. ओके, तर आपण एकदम सिम्पल भाषेत सांगतो, जास्त काही इंग्लिश वगैरे काही अशा टेक्निकल वर्ड वापरत नाही, सिम्पल भाषेमध्ये. जेव्हा आपण स्ट्राईक प्राईसच्या मुवमेंटवरून कमीत कमी लॉस किंवा आपल्या कॅपिटलचा कमीत कमी रिस्क घेऊन प्रॉफिट कमवायचा विचार करतो, तेव्हा जे काही कॅल्क्युलेशन होतं त्या कॅल्क्युलेशन्समध्ये आपण ज्या काही टर्म्स वापरतो किंवा ज्या काही मॅथमॅटिकल टर्म्स असतात त्याचे कॅल्क्युलेट करून, मेजरमेंट करून जे पण आपण आपल्या टेक्निकल गोष्टी मार्केटमध्ये अप्लाय करतो त्या टेक्निकल गोष्टीला ग्रीक्स म्हणतात. आता आपण स्कूल किंवा कॉलेजमध्ये बघितलं असणार, मॅथमॅटिक्समध्ये ग्रीक्स खूप प्रकारे वर्क करतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ ह्या 3 गोष्टींमध्ये ग्रीक्स खूप खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. त्यात जे मेजर ग्रीक्स असतात ते डेल्टा, गामा, वेगा ह्या ग्रीक्स. हो, रेकॉर्डिंग चालू आहे सर. एनी डाऊट? ओके, चला कंटिन्यू करू मी. तर चला, जे ग्रीक असतात ते एक मॅथमॅटिकल टर्म आहे जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते आपल्या प्रॉफिटसाठी, किंवा आपण जे कॅपिटल यूज करतोय त्यात कमीत कमी लॉस घेण्यासाठी. ते कॅल्क्युलेट करून आपण मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी जे ग्रीक्स वापरतो ते ग्रीक्स म्हणजेच आपले ऑप्शनचे मेन टर्म पॉईंट्स असतात. ओके, ऑप्शन चेनमध्ये प्राईस वर खाली जात असताना सप्लाय आणि डिमांडमुळे ऑप्शनवर खूप सारे फॅक्टर अफेक्ट करतात, बरोबर. आणि हे सर्व कमी वेळात होतं, म्हणजे खूप खूप कमी वेळ लागतो. हे सर्व जे चालतं, हे ज्याला खूप कमी, निफ्टीमध्ये तुम्ही जर होल्ड करत, खूप वेळा सांगतो की होल्ड करायचं नाही, खूप शार्प, म्हणजे खूप शार्पली एक्झिट करायची असते, खूप शार्पली एंट्री करायची असते. तर हे जे फॅक्टर अफेक्ट करतात हे खूप फास्ट करतात. आणि याच्या मागचंच कारण असं आहे की आपण ते कंटिन्युअसली एकाच स्क्रीनवर दोघी बघू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला निफ्टी जर करायचं असेल तर तुम्हाला सजेस्ट करतो कमीत कमी 2 स्क्रीन, एकदम कमीत कमी 2 स्क्रीन तरी तुम्हाला यूज करावं लागतात. कारण की जो डाटा आपल्या समोर येतो तो प्रत्येक 30 सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला चेंज होणारा असतो. आपण स्टॉकमध्ये 3 मिनिटाचा वेट करतो, पण जो ऑप्शन्समध्ये किंवा जे पण आपले इंडेक्स आहेत त्यात जे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये जे ग्रीक्स चेंज होतात ना, ते खूप रॅपिडली चेंज होतात.
त्यामुळे ते जे चेंजेस होतात त्या चेंजेसमुळे मार्केटमध्ये हायर हाय किंवा लोअर लो बनत असतात. आता हे हायर हाय लोअर लो हे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकायला भेटेल. पण असं समजा की तुम्ही एक स्विंग बघायला भेटतो, म्हणजे अप एक हाय हाय जाईल मार्केट, मग थोडंसं लो येईल, एक स्विंग बनतो अप साईड किंवा डाऊन साईडचा. तर हे जे हायर हाय लोअर लो किंवा हे जे स्विंग्स बनतात याच्या मागचंच मेन कारण जे ते ग्रिक्स आहे. जे ग्रिक्समुळेच हे सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये निफ्टीमध्ये होत असतात. तुम्ही जर बघितलं की नॉर्मल स्टॉक जो आहे तो काय करतो, एक तर डाऊन साईड गेला तर थोडासा डाऊन साईड जातो आणि साईडवे होतो, किंवा डाऊन साईडच पडतो. ह्या दोन गोष्टी होतात. किंवा अप साईड जर गेला तर अप साईड जातो, कंटिन्युअसली रॉकेट होतो, किंवा साईडवे जातो, एक सर्टन लिमिटपर्यंत जातो आणि रॉकेट होतो किंवा साईडवे होतो. ह्या दोन गोष्टी मार्केट स्टॉकमध्ये होतात. पण निफ्टी ऑप्शन किंवा जे इंडेक्स ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असं नाही होत. त्याच्यामध्ये मार्केट खालीही खूप जातं आणि खूप जास्त वरी जातं, आणि ते पण खूप कमी वेळात. ओके, तर ह्या गोष्टी खूप साऱ्या मार्केटमध्ये होत असतात आणि याला खूप कमी टाईम लागतो. म्हणजे आपण वेट नाही करू शकत की आता मार्केट वर जाईल किंवा खाली पडेल, यासाठी आपण वेट नाही करू शकत. ओके, त्यामुळे हे जे गेसेस आहे मॅथमॅटिकल, हे जे ग्रीक्स वापरून आपण गेसेस करतो किंवा जे टेक्निकल टर्म आपण यूज करतो हे खूप आपल्याला इम्पॉर्टंट असतात. जर आपण ब्लाइंडली हे जर कॅल्क्युलेशन करून जर आपण नाही करत, हे कॅल्क्युलेशन करत नाही आहे आणि डायरेक्टली आपण इन्व्हेस्ट करतोय, आपलं कॅपिटल टाकतोय, तर आपल्याला लॉस होणं हे 1001% होणारच असतं. त्यामुळे हे ग्रीक्स समजून घ्यायचं, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते शॉर्ट नोट्स किंवा ट्रिक बनवून घ्यायची की कोणत्या ग्रीकला काय व्हॅल्यू, म्हणजे काय त्याची व्हॅल्यू आहे, त्या ग्रीकची व्हॅल्यू काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे स्टॉकच्या ऑप्शनमध्ये. ओके, स्टॉकच्या ऑप्शनमध्ये किंवा इंडेक्सच्या ऑप्शनमध्ये. पण ऑप्शनमध्येच ग्रीक्स हे फक्त ऑप्शनमध्ये वर्क करतात. बाकी ज्या ऑप्शनमध्ये वर्क करतात, ज्या स्ट्राईक प्राईसला वर्क करतात, त्याच्यामुळे आपली इंडेक्स प्राईस पण जी मेन्सच्या चार्ट असतो आपला, त्या चार्टवर पण खूप जास्त इफेक्ट पडतो. ओके, तर समजून घ्यायची गोष्ट आहे, तुम्ही नोट डाऊन करा की ऑप्शन ग्रीक्स काय असतात. तर सिम्पल दोन लाईनमध्ये सांगतो. ऑप्शन ग्रीक हे एक असे मॅथमॅटिकल गेसेस असतात की त्यामुळे आपण आपलं कॅपिटल कमीत कमी लॉस घ्यायचा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करतो. ओके, आता ह्यात हे ग्रीक्स काय असतात, किती प्रकारचे ग्रीक असतात. आता मेजरली आपण जे काउंट करतो ते 4 प्रकारचे ग्रीक असतात. त्यात आहे पहिला डेल्टा, ओके, दुसरा आहे गामा, तिसरा आहे थीटा, चौथा आहे वेगा. आता कोणतं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि कोणतं तुम्हाला याच्यात जास्त भर द्यायची आहे, तर ते म्हणजे डेल्टा. निफ्टी ऑप्शनमध्ये डेल्टा खूप जास्त इम्पॉर्टंट. खूप लोक, तुम्ही व्हिडिओ बघत असणार, रील्स बघत असणार, खूप ठिकाणी तुम्हाला डेल्टा, निफ्टीचा डेल्टा, ऑप्शनचा डेल्टा, 25,700चा डेल्टा असं तुम्हाला ऐकण्यात येत असणार, बरोबर. तर डेल्टा हे काय असतं, काय म्हणजे त्याचं एक शॉर्टमध्ये त्याचं काम काय असतं हे तुम्हाला डेफिनेशन त्याची सांगतो. डेफिनेशन म्हणजे टेक्निकल टर्ममध्ये किंवा सिम्पल भाषेत तुम्हाला सांगतो. डेल्टा आपल्याला काय काय सांगतो की ऑप्शनची जी प्राइस आहे ती किती चेंज होऊ शकते, खाली किंवा वर किती जाऊ शकते, म्हणजे ती किती वर जाऊन स्विंग करू शकते किंवा खाली जाऊन स्विंग करू शकते, हे आपल्याला सांगायचं काम करतं ते डेल्टा करतं. तर आपल्याला डेल्टा जर रीड करता आला किंवा त्याला टेक्निकलमध्ये मोडता आला, आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करता आलं, तर आपण प्राइस कुठून ड्रॉप होणार आहे आणि प्राइस कुठपर्यंत जाणार आहे हे आपल्याला आरामात समजू शकतं. म्हणजे आपण कमीत कमी लॉस घेऊ शकतो. आपल्याला जर कळतंय की डेल्टा इतका अशा पॉईंटवर आहे, तर आपण इथपर्यंत टॉप लॉस ठेवू शकतो, किंवा इथून मार्केट रिव्हर्स जाईल आणि आपला लॉस जर दिसत असेल तर प्रॉफिट कसा करायचा लॉसचा, तर डेल्टावर कळतं. ओके, दुसरा जो टर्म आहे तुमचा, तो टर्म आहे तुमचा गामा. ओके, गामा काय सांगतो, जो डेल्टा आहे त्याची जी चेंज होणारी व्हॅल्यू आहे ती किती टायमात चेंज होणार आहे हे गामा सांगतो. म्हणजे गामा हा पूर्णपणे डिपेंड आहे डेल्टावर, म्हणून डेल्टा खूप इम्पॉर्टंट आहे. जर डेल्टाचा आपल्याला एक्झॅक्ट टाइम समजला की तो किती वेळानंतर चेंज होणार आहे किंवा किती वेळानंतर त्याच्यात अपडेशन होणार आहे, तर त्याची व्हॅल्यू किती फास्ट चेंज होणार आहे हे आपल्याला गामा सांगतो. हे जर आपल्याला कळालं, गामाला आपण प्रॉपरली स्टडी केलं, तर आपण डेल्टाची प्रॉपर मेजरमेंट किंवा टेक्निकल व्हॅल्यू आपण काढू शकतो की ही व्हॅल्यू अशाच्या पॉईंटला ह्या मिनिटाला चेंज झाली आहे. इथून एवढं कॅल्क्युलेशन केलं तर आपली जी पण स्ट्राईक प्राईस आपल्याजवळ येते किंवा जी पण स्ट्राईक प्राईस आहे तिथपर्यंत मार्केट जाईल. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक स्ट्राईक प्राईस आपण समजते, म्हणजे समजा
मार्केट चालू 25,500ला, आपण कॅल्क्युलेशन केलं, आपल्याकडे आलं 25,450. एक व्हॅल्यू आली डेल्टा गामावरून, आपण डेल्टाची व्हॅल्यू काढली की किती तो खाली पडणार आहे. तर आपण 25,450च्या खाली आपण आपला टॉप लॉस ठेवू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट माहिती की ह्या स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये व्हॅल्यू चेंज करणार आहे डेल्टा, आणि आपण तिथपर्यंत आपलं टार्गेट किंवा प्रॉफिट हे ठेवू शकतो. ह्या सर्व गोष्टी तुमच्या डोक्याच्या वर जात आहे, कारण की तुम्ही डीपली स्टडी नाही केला, फक्त ऐकलंय डेल्टाने हे. तर आपण याच्यात डीपली स्टडी करण्याचा प्रयत्न करू, जास्त पण नाही पण प्रयत्न करू की आपण त्यात जास्त जे पण आपल्याला लवकर समजेल किंवा ज्या भाषेत आपल्याला लवकर कळेल त्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला मी, किंवा लाईव्ह मार्केटमध्ये तर शक्य नाही आहे, पण जे पण मी तुम्हाला चार्टवर समजवण्याचा प्रयत्न करेल तेवढं तुम्हाला समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही समजलं तर ऑप्शन तुम्हाला त्याला टाईम द्यावा लागेल स्वतःला, आणि खूप सारा स्टडी करावा लागेल. नुसतं ऐकून किंवा बघून ही गोष्ट होत नाही. मी का सांगतोय की नुसतं ऐकून किंवा बघून किंवा मी शिकून तुमच्याकडून होणार नाही, कारण की खूपच डीपली याच्यात जावं लागतं, आणि याच्यात गेल्यावरच तुम्हाला निफ्टी समजेल किंवा ऑप्शन समजेल सर्व गोष्टींचे. ओके, 3 नंबरचा पॉईंट आहे थिटा. थिटा आपल्याला काय सांगतो, ऑप्शनची जी प्राइस आहे ती किती दिवसाला डिके होणार आहे, म्हणजे किती दिवसात ते डिके होणार आहे. समजा एखादी प्राइस चालू आहे इन द मनीमध्ये, तर त्याचा जर आपण थिटा जर कॅल्क्युलेट केला किंवा थिटाची व्हॅल्यू जर आपल्याला काढली, आपण आपल्या समोर थिटाची व्हॅल्यू लिहिली एका पॉईंटवर, डेल्टाची व्हॅल्यू लिहिली आणि गामाची व्हॅल्यू लिहिली, तर आपल्याला 3 व्हॅल्यू आपल्याकडे मिळतात. आणि त्या 3 व्हॅल्यूने आपण जो थिटा आहे तो आपल्याला काय सांगतो की ह्या स्ट्राईक प्राइसची ही व्हॅल्यू एक्सपायरी डेटच्या ह्या तारखेपर्यंत, एक्सपायरी डेटच्या त्या दिवसापर्यंत, म्हणजे एक्सपायरी जर समजा परवाची आहे तर त्याची जर आपल्याकडे थिटाची व्हॅल्यू आलेली आहे तर ती थिटाची व्हॅल्यू सांगते की ह्या तारखेपर्यंत हा 0 होणार आहे. तो एक्सपायरच्या दिवसाच्या आधी पण होऊ शकतो आणि एक्सपायरच्या दिवशी पण होऊ शकतो, पण एक्सपायरच्या दिवशी 0 होतोच, पण त्याच्या आधीही 0 होतो किंवा त्याच्या 0च्या जवळपास जातो. थिटा आपल्याला हेच सांगतो की त्या स्ट्राईक प्राइस किंवा जी पण प्राइस आहे, जे पण ऑप्शन घेतला त्याची जी प्राइस चालू आहे ती प्राइसची व्हॅल्यू किती दिवसामध्ये डिके होणार आहे हे आपल्याला थिटा सांगतो. ओके, आणि चौथा ऑप्शन आहे तुमचा, जो चौथा पॉईंट आहे, जो चौथा ग्रीक आहे, तो आहे तुमचा वेगा. वेगा आपल्याला सांगतो की मार्केटमध्ये जी ऑप्शनची व्हॉलॅटिलिटी आहे, म्हणजे जे इम्बॅलन्स आहे मार्केटमध्ये, जसं खूप एकदमच प्राइस जी आहे ती हाईक करते आणि खूपच एकदमच ड्रॉप करते, जसं की इथे झाले बघा, खूपच ड्रॉप झालेली आहे. तर ही जी व्हॉलॅटिलिटी आहे ही आपल्याला कळते वेगावरून. तर वेगा कुठे शोधायचा, काय करायचा, कुठे बघायचा, कुठे त्याची व्हॅल्यू असणार आहे. तर याचं सर्वात सिंपल उत्तर असं आहे की वेगा, डेल्टा, गामा हे तुम्हाला तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटला दिसतं. जसंही तुम्ही तुमचं ब्रोकरचं अकाउंट ओपन करता, निफ्टी सिलेक्ट करतात, निफ्टीमध्ये ऑप्शन सिलेक्ट करतात, तर ऑप्शनमध्ये तुम्हाला एक ग्रीक नावाचं एक हे असतं, बटन असतं, त्याच्यापुढे एक ऑन ऑफचं बटन असतं. जर तुम्ही ग्रीक्सला ऑन करतात ना, तुम्हाला त्यात 3-4 व्हॅल्यू दिसतात. ह्याच्यात 3-4 व्हॅल्यू आहे, डेल्टा, गामा, थिटा आणि वेगा, ह्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला दिसतात. प्लस तुम्हाला त्यात IV दिसतो. ओके, ओपन इंटरेस्ट पण तुम्हाला त्यात दिसतो, आणि ह्या 4 व्हॅल्यू पण तुम्हाला त्यात दिसतात. ज्यांच्याकडे दिसत नसणार त्यांनी सेन्सेबलचा यूज करा, किंवा तुम्ही ऑप्शन ऑपेकचा यूज करू शकता. पण शक्यतो आपल्या ब्रोकर अकाउंटला हे फॅसिलिटी सर्वांकडे असते. जर तुम्ही यूज केली असेल तर चांगली गोष्ट, नसेल यूज करून तर उद्यापासून चेक करत राहा हे तुमचं इन द मनी, ॲट द मनी आणि आउट ऑफ द मनी याचे डेल्टा चेक करा. एक स्ट्राईक प्राइस घ्या, ॲट द मनीची बघा पहिले काय त्या स्ट्राईक प्राइसला बघा तुम्ही की तुमचा डेल्टा किती आहे, इन द मनीचा डेल्टा किती आहे आणि आउट ऑफ द मनीचा डेल्टा किती आहे, OTMचा. तिघींचा डेल्टा तुम्ही चेक करा. तुम्हाला त्यात बघा काय डिफरन्स दिसतोय आणि आपल्याला तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे कम्पॅरिझन कराल ना तेव्हा तुम्हाला परफेक्टली समजेल, आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये समजतं तुम्हाला. मी आता किती पण चार्ट दाखवला, तुम्हाला मी कितीही चार्ट दाखवला तर तुम्हाला आता ते तुमच्या खूप म्हणजे डोक्याच्या वर जाणार आहे, बरोबर. तर फक्त ह्या ज्या टर्म्स आहे ह्या प्रॉपर समजून घ्या. तुम्हाला सर्वात पहिले डेल्टा काय सांगतो आपल्याला की जी ऑप्शनची प्राइस आहे ती किती चेंज होऊ शकते, किती खाली जाऊ शकते किंवा किती वर जाऊ शकते, म्हणजे किती ड्रॉप होऊ शकते किंवा किती हाईक करू शकते, हे आपल्याला डेल्टा सांगतो. गामा काय सांगतो, डेल्टाची जी प्राइस कमी जास्त होणार आहे तिथं जो टाइम आहे किंवा तिचा जो स्पीड आहे तो किती फास्ट किंवा किती स्लो असणार आहे, म्हणजे तो 2 दिवस लावणार आहे का 1 तास लावणार आहे की
15 मिनिटात होणार आहे की 5 मिनिटात होणार आहे हे आपल्याला सांगतं गामा. ओके. थीटा काय सांगतो आपल्याला की ऑप्शनची जी प्राइस आहे ते डिके कधी होणार आहे, म्हणजे किती दिवसापासून ते डिके, समजा आता 100 रुपये चालू आहे तर ती एक्सपायरीच्या किती दिवसा अगोदर 0 होणार आहे का एक्सपायरीच्या दिवशी 0 होणार आहे का होणारच नाही आहे, हे सर्व सांगतं आपल्याला थीटा. वेगा काय सांगतो, जी ऑप्शन मध्ये जी व्हॉलॅटिलिटी आहे, जो इम्बॅलन्स आहे, खूप जास्त वर किंवा खूप जास्त खाली, एकदमच खाली पडतं किंवा एकदमच वर जात आहे, हे आपल्याला सांगतो वेगा. आता याची एक डिफॉल्ट व्हॅल्यू असते. आता जसं डेल्टा तुम्ही जर इथे बघितलं तुमच्या स्क्रीनवर, तुमच्या समोर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला जी स्क्रीन शेअर केली त्यावर जर तुम्ही बघितलं तर बघा कॉल साईड, ही जी साईड आहे ही कॉल साईड आहे बरोबर. ह्याच्यावर बघा जो इन द मनी किंवा ॲट द मनीचा जो डेल्टा आहे, हे बघा डेल्टा ऑप्शन इथे फर्स्ट जो कॉलम आहे तुमचा, फर्स्ट कॉलम तिथे डेल्टा लिहिला आहे, तो असतो 0.1 पासून तर 1 पर्यंत, म्हणजे 1.0 पर्यंत. डेल्टाची काय व्हॅल्यू असते 0.1 पासून, 0.01 पासून तर 1 पर्यंत एवढी व्हॅल्यू असते. आणि डेल्टा कधी चांगला असतो जेव्हा आपण 0.5च्या वर असेल तर आपण त्या ऑप्शनमध्ये, त्या स्ट्राईक प्राईसमध्ये एंटर केलेलं कधीही चांगलं असतं, कारण की तो जो 0.5 आहे तो 1 होणार, म्हणजे आपल्याला 5 पॉईंटच्या 0.5 पॉईंटच्या आपल्याला त्यात गेन मिळणार. ओके. आणि जे पण इन द मनी आहे त्याचा जो डेल्टा बघा 1 आहे, 1 इथपर्यंत सर्वांचा 1 आहे. तर बघा इथे जे 0.98 आहे, 98 आहे, 98 आहे, 94 आहे, 97 आहे, हे का झालं, कारण की हे खूप लॉंगचे, म्हणजे खूप लांबचे स्ट्राईक प्राईस आहे, त्याची व्हॅल्यू जरी खूप मोठी असेल पण त्यात ओआय आहे तो खूप कमी आहे. तुम्ही जर बघितलं ओपन इंटरेस्ट इंटरेस्ट जो आहे लोकांचा, जो ज्यात ट्रान्झॅक्शन जे आहे ते खूप कमी आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे त्याचा जो डेल्टा आहे तो ऑलमोस्ट 1च्या खाली आहे, पण 0.5च्या वरच आहे. ओके. आता सेकंड नंबर आहे तुमचा IV. ओके. IV मी तुम्हाला सांगितलं नाही अजून, IV आपण नंतर डिस्कस करू. आता तुम्हाला याच्यामध्ये डेल्टा ह्या स्क्रीनवर दिसतोय, तुम्ही तो मेजर करायचा उद्यापासून ऑप्शन चेनमध्ये. आता त्याच्यात अजून 4 टर्म आहे, त्या 4 टर्म कोणकोणते ते आपण एक स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 बघूया. सर्वात पहिली टर्म आहे टाइम डिके. टाइम डिके हा खूप जास्त, म्हणजे ज्या पण तुम्हाला आता 4 गोष्टी सांगितल्या मी, ग्रीक जे पण सांगितले ते प्लस तुमचे ओपन इंटरेस्ट 5वा पॉईंट, आणि हा जो 6वा पॉईंट आहे, तुम्हाला जेही पॉईंट मी सांगतो ते खूप जास्त इम्पॉर्टंट, त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचंच आहे. म्हणजे तुम्हाला ते मार्केट चालू असताना त्याच्यावर तुम्हाला नोट्स ठेवायचंच आहे की हे प्रॉपरली मॅनेज झालं पाहिजे. तर टाइम डिके जो असतो ना, तो आपली जी पण स्ट्राईक प्राईस किंवा स्ट्राईक प्राईस जी पण प्राईस चालू आहे, समजा 25,400ची, तर ही जी 25,400 ही जी प्राईस चालू आहे कॉल साईडची किती आहे 197 बरोबर. ही जी 197 स्ट्राईक प्राईस आहे, याच्यात किती वेळानंतर याच्यामध्ये डिके होणार आहे, किती वेळ लागणार आहे त्या प्राईसला डिके करण्यासाठी, म्हणजे ही प्राईस 0 होण्यासाठी किती वेळ लागेल, किती महिने, किती दिवस, किती टाइम, किती सेकंड, किती मिनिटं, हे आपल्याला टाइम डिके सांगतो. तो टाइम डिके कॅल्क्युलेट कसा करायचा ग्रीक्स वापरून हे आपल्याला जे समजून घ्यायचं आहे. एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. तुम्ही एक नॉर्मल कॅल्क्युलेटर पण ओपन केलं, त्यात जर तुम्ही कॅल्क्युलेट जरी केलं तुम्हाला ते पटकन कळतं की किती मायनस किती केल्यानंतर तुमची व्हॅल्यू येणार आहे. ओके. दुसरा जो टर्म आहे तुमचा आहे तो मार्केट व्हॉलॅटिलिटी, म्हणजेच तुमचा वेगा. मार्केट व्हॉलॅटिलिटी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. जर स्टॉकमध्ये जर मार्केट व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे, म्हणजे स्टॉकची व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे, तर ती तुम्हाला ऑप्शनमध्ये पण बघायला मिळते. ओके. आणि तेच जर तुमचा कॉल ऑप्शन मध्ये जर व्हॉलॅटिलिटी दिसते अपसाईडची, तर तुम्हाला पुट ऑप्शनमध्ये ती डाऊन साईडची दिसेल. ओके. तर ह्या सर्व पॉईंट्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप नोट डाऊन करायचे, आणि ह्या उद्या उठून मार्केटमध्ये रोज चेक करायचे की हे जे पॉईंट्स मी सांगितले हे वर्क करतायत का नाही करतात. हे 100% वर्क करतात, पण तुम्हाला त्याची कॅल्क्युलेट करायचं आहे की डेल्टा, ह्या स्ट्राईक प्राईसचा डेल्टा एवढा होता 10 वाजता, मग तो किती वेळानंतर चेंज झाला, त्याचा वेगा काय होता, ग्रीक्स त्याचे थीटा काय होता, हे सर्व तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. 10 वाजता, 10:30 वाजता, 11 वाजता, तर तुम्हाला त्या ज्या व्हॅल्यू चेंज होतील ना, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळेल की नाही किती वेळ लागतो
कोणत्या गोष्टी पुढे घडायला. ओके. त्याच्यानंतर आहे तुमचा इंटरेस्ट रेट. जो तुमचा इंटरेस्ट रेट आहे तो पण खूप जास्त अफेक्ट करतो तुमच्या स्ट्राईक प्राईजला किंवा तुमच्या प्रॉफिट लॉसला. जे पण तुम्ही इन्व्हेस्ट केलं आहे, जे पण तुम्ही स्ट्राईक प्राईज निवडली आहे तुमच्या कॅल्क्युलेशननुसार, किंवा तुम्ही ज्या पण स्ट्राईक प्राईजमध्ये इन्व्हेस्ट केली आहे ती इन द मनी आहे की आउट ऑफ द मनी आहे की OTM आहे, ATM आहे, इन द मनी आहे, ॲट द मनी आहे की OTM आहे, हे आपलं इंटरेस्ट रेट त्याच्यात ठरवला जातो किंवा आपण ठरवून त्यात स्ट्राईक प्राईजमध्ये इंटरेस्ट दाखवतो, किती त्याच्यात व्हॅल्यूम आहे, किती त्यात चेंजिंग ओव्हर आहे, हे पण आपण बघून ते कॅल्क्युलेट करतो. ओके. आता त्याच्यात एक बेसिक गोष्ट आहे, ती तुम्ही एक चार्ट ड्रॉ करू शकता किंवा मी तुम्हाला सांगतो त्या गोष्टी ह्या ज्या गोष्टी अफेक्ट करतात मार्केटमध्ये, तर तुम्हाला त्या नोट डाऊन करून ठेवायचं आहे. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो, किंवा मी जर ड्रॉ करू शकलो तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. एकच मिनटं. हे व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये थोडं स्लो चालतं आहे माझं लॅपटॉप. ओके. तर सर्वात पहिले तुम्हाला लिहायचं आहे जे ऑप्शन प्राईजवर जे पण हे ज्या 4 गोष्टी आहे ज्या अफेक्ट करतात, या आपण कशा मेजर करायचा किंवा आपण त्याचा जो एक चार्ट आहे तो कसा बनवायचा, किंवा आपल्या एक चार्ट बनवून आपल्या स्क्रीनच्या वर आपण जिथे पण मार्केटसाठी बसतो त्याच्यावर आपल्याला एक चीट बनवून लावायची आहे, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. ही चीट तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तुम्हाला एक बॉक्स बनवायचा आहे असा. या बॉक्समध्ये तुम्हाला 3 कॉलम करायचे. 3 कॉलम. हा फर्स्ट, हा सेकंड, आणि हा थर्ड. ओके. हे 3 कॉलम करायचे. हे तुम्हाला लिहायचे वर. इकडे तुम्हाला टायटल द्यायचंय. टायटल नाही द्यायचं तुम्हाला. 1 नंबरला लिहायचंय स्ट्राईक प्राईज. स्ट्राईक प्राईज इकडे लिहायची आहे. तुम्ही जर स्ट्राईक प्राईज लिहिलं इकडे, स्ट्राईक प्राईज. ओके. आता ही कॉपी होणार का नाही होणार? ओके, नाही होते. तर मी सिम्पल टेक्स्ट करतो. ओके. तर हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हा निफ्टीचे जे पण तुम्ही करतात त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. स्ट्राईक प्राईस जर वर जात असेल म्हणजे अप साईड जात असेल, अप साईड असेल तर स्ट्राईक प्राईस जर अप साईड असेल तर तुमचा जो कॉल ऑप्शन आहे, इथे तुम्हाला इथे कॉल आणि पुट, थांबा मला खूप ड्रॉ करावं लागणार आहे. कॉल, हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ करून तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा आपण निफ्टी किंवा ऑप्शन्स करत असणार कोणत्याही गोष्टीचे, तेव्हा तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. ओके.
आता बघा, जेव्हा पण स्ट्राईक प्राईस ही वर जाणार, अपसाईड जाणार, ओके, तर तुमची जी कॉलचा जो ऑप्शन आहे, तुमचा जो कॉलचा ऑप्शन आहे तो अपसाईड जाणार आणि पुढचा जो ऑप्शन आहे तो डाऊन साईड जाणार. ओके, हे तुम्हाला किंवा एक स्ट्राईक प्राईसच्या जागे तुम्ही स्टॉक प्राईस म्हणा किंवा इंडेक्स प्राईस म्हणा. स्टॉक प्राईस, ओके, हा तर बेसिक तुम्हाला माहिती आहे. सेकंड गोष्ट, जेव्हा तुमची स्टॉक प्राईस ही डाऊन साईड जाणार, तुमचा जो कॉलचा ऑप्शन आहे तो जाणार तुमचा डाऊन साईड. आणि पुढचा जो ऑप्शन आहे तो जाणार अपसाईड. हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, बरोबर. पण याच्यानंतर जे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे. हे तर बेसिक तुम्हाला माहिती आहे. जर स्टॉकची किंवा आपल्या इंडेक्सची प्राइस जर वर जाते तर कॉल हा वर जातो आणि पुट हा खाली पडतो, बरोबर. तेच जर आपण स्टॉकची प्राइस, आपल्या स्टॉकची किंवा इंडेक्सची प्राइस जर खाली पडते तर कॉल हा खाली पडतो आणि पुट हा वर जातो. हा तुम्हाला बेसिक गोष्ट एवढी तुम्हाला माहिती आहे. पण याच्यानंतर तुमची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती जर वाढली, स्टॉकमध्ये, तर तुम्हाला दिसते तुमची व्हॉलॅटिलिटी वाढली, तर तुमचा कॉल साईड जो आहे तो काय होईल, तो पण वर जाईल. व्हॉलॅटिलिटी वाढल्यानंतर काय होईल, तुमची स्टॉकची जी प्राइस आहे, ऑप्शनची प्राइस आहे, कॉलची जी प्राइस आहे ती वर जाईल आणि पुटची पण प्राइस ही वर जाईल. हे असं खूपदा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं हा निफ्टीमध्ये, की सेम टायमाला कॉलचा ऑप्शन पण रॉकेट होतोय आणि पुटचा ऑप्शन पण रॉकेट होतोय. हे कशामुळे होतं, तर जी निफ्टीमध्ये व्हॉलॅटिलिटी येते, जे तुमचं वेगा वाढतो किंवा वेगाची जी व्हॅल्यू आहे, जी वेगाची व्हॅल्यू चेंज होते सर्टन लेवलला जाऊन, शक्यतो एक्सपायरच्या दिवशीच होतं हे, पण काही काही वेळेला म्हणजे अशा दिवशी पण, ज्या दिवशी खूप जास्त मोठी न्यूज असते त्या दिवशी काय होतं, पुटची पण व्हॅल्यू वाढते आणि कॉलची पण व्हॅल्यू वाढते. हे खूप इम्पॉर्टंट आणि आपल्याला खूप समजायची गरज आहे. हे जर आपल्याला कळालं, हे जर आपल्याला प्रॉपरली कळालं ना, तर आपला खूप टाइम वाचतो डिसिजन घेण्यामध्ये. आपण जे डिसिजन घेणार असतो, इंटर करायचं की नाही करायचं, ओके, याच्यामुळे आपला खूप टाइम असतो. जर आपल्याला ही व्हॉलॅटिलिटी कळली प्रॉपरली, आपल्याला जर समजलं की कशी कॅल्क्युलेट करता, तर आपल्याला प्रॉपरली प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं असतं. आता चौथा ऑप्शन आहे टाइम डिके. टाइम डिके तुम्हाला सांगितलं, टाइम डिके काय असतो. टाइम डिके जेव्हा होतो, टाइम डिके जेव्हा इन्क्रीज होतो, म्हणजे टाइम डिके म्हणजे तुमची जी स्पीड आहे व्हॅल्यूम डिके व्हायची, जी प्राइस कमी व्हायची स्टॉकमध्ये किंवा तुमच्या स्पॉटला, तर तुमचा जो कॉलचा ऑप्शन आहे तो पण खाली पडतो आणि पुढचाही ऑप्शन खाली पडतो. आता हे तुम्हाला कधी बघायला मिळतं टाइम डिके, हा तुमचा एक्सपायरच्या दिवशी बघायला मिळतं. त्यावर तुम्ही बघा, कॉल पण खाली पडत असतो, पुट पण खाली पडत असतो. तुम्हाला कुठेच तुमचा एंट्री बनत नाही किंवा तुम्ही कुठेच प्रॉफिट कमवू शकत नाही, तुम्हाला लॉस होतो. तर तुम्ही टाइम डिके म्हणजे एक्सपायरच्या दिवशी जर तुम्ही एंटर केलं, तुम्ही आजचे चार्ट जर तुम्हाला ओपन करून दाखवले तर तुम्हाला हेच दिसणार आहे, टाइम डिके, ओके. तर हा चार्ट आपल्या डोळ्यासमोर कंटिन्युअसली असायला हवा. टाइम डिके कसा ओळखायचा ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती. व्हॉलॅटिलिटी तुम्हाला तुमचा वेगा बघून तुम्हाला समजून जाईल व्हॉलॅटिलिटी, किंवा तुम्ही नॉर्मल तुमच्या डोळ्यांनी पण बघू शकता व्हॉलॅटिलिटी. आता बघा,
ही जी व्हॉलॅटिलिटी दिसते तुम्हाला इथे, मार्केट डाऊन पडलं एकदम सडनली रॅपिडली पण वर गेला, ही तुमची व्हॉलॅटिलिटी आहे. एक सपोर्ट घेतला वर गेलं, रजिस्ट्रेशन घेतला खाली पडलं वर गेलं, हे व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये. हा तुमचा वेग आहे. हा वेगा तुम्हाला समजता यायला पाहिजे, वाचता यायला पाहिजे. यात जर तुम्ही प्रॉपरली वर्क केलं, वेगामध्ये जर प्रॉपरली तुम्ही असं वर्क केलं तर तुम्हाला सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली कळायला लागतील सर्व. आणि याला तुम्हाला प्रॅक्टिस लागते. ही प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला निफ्टी सेन्सेक्स मध्ये वर्क करता येतं. हा वेगा जर तुम्हाला बघताच नाही कॅन्डल मध्ये दिसायला लागला की इकडे व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे. व्हॉलॅटिलिटी म्हणजे वेगा म्हणजे व्हॉलॅटिलिटी. व्ही लक्षात ठेवायचं, जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. इकडे आपल्याला दिसतंय खूप अप्स अँड डाऊन स्विंग बनतात. तुम्हाला डेफिनेशन मध्ये पण सांगितलं होतं, जिथे अप्स अँड डाऊन खूप जास्त, बघा हा एक स्विंग बनला, हा एक बनला, परत हा एक बनला, हा एक बनला, लोअर लो हायर हाय, लोअर लो हायर हाय लोअर हाय, हे असं बनत गेलं तर इकडे वेगा खूप चांगल्या प्रकारे वर्क करतो. आणि अशा ठिकाणी जेव्हा व्हॉलॅटिलिटी असते तेव्हा कॉलचाही ऑप्शन आणि पुटचाही ऑप्शन हा वर जातो आणि त्यात आपण चांगला पैसा कमवू शकतो. आणि हेच आपल्याला निफ्टीमध्ये गरजेचं आहे. जर व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये असेल तरच तुमचा पैसा बनेल. जर मार्केट साईड वे असेल तर तुमचा पैसा बनणार नाही. मार्केट जर डिके करतंय तर तुमचं नुकसानच होणार आहे. साईड वे असणार आहे तर डिके होणार आहे. त्यामुळे आपल्याला वेगा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रॉफिटसाठी. आणि एवढं सर्व आपल्याला जे हेडॅक आहे हे आपल्याला का करायचं, कारण की आपण ऑप्शन बायर्स आहे, आपण ऑप्शन सेलर्स आहे का नाही. ऑप्शन सेलर जर राहिलं तर तुम्हाला एवढं करायची गरज नाही. तुम्हाला फक्त कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग बघायची असते, कुठे कोणत्या ओवायमध्ये किती रायटिंग होते. हे जर तुम्ही प्रॉपरली ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तो कॉल सेल करू शकता किंवा तो पुट सेल करू शकतात आणि तुम्ही चांगला पैसा बनवू शकतात. पण आपण ऑप्शन बायर आहे, आपल्याकडे एवढा पैसा नाही आहे, एवढं कॅपिटल नाही आहे. आपण बाय करणार आहे ऑप्शन आणि आपण 5% मध्ये मोडतो. जे 100% मध्ये फक्त 5% प्रॉफिटेबल ट्रेडरमध्ये ऑप्शन बायर्स असतात. 90% ऑप्शन सेलर असतात आणि 5% ते नुकसानमध्ये असतात. ओके, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ह्या प्रॉपरली एकदम स्टेप बाय स्टेप नाही समजल्या, परत 4 गोष्टी तुम्हाला परत सांगतो. डेल्टा, गामा, थीटा आणि वेगा. त्यात टाइम डिके येतो, इंटरेस्ट रेट येतो आणि मार्केट व्हॉलॅटिलिटी येते. तिन्ही 4 गोष्टी तुमच्या प्रॉपरली लक्षात यायलाच हव्या. जर नाही आल्या तर तुम्ही हे गेम खेळू शकणार नाही. ओके, आणि हा जे लोक म्हणतात ना की सट्टा बाजार आहे, तो निफ्टीच आहे, बाकीचं दुसरं काहीच नाही आहे. निफ्टीमध्ये फक्त सट्टा बाजार असतो. पैसा लावायचा असतो, विदिन सेकंड पैसा काढायचा असतो. जर आपण होल्ड केला तर आपल्याला खूप जास्त लॉस होतो किंवा आपलं कॅपिटल झिरो होतं. मी परत पहिल्या दिवसापासून सांगतोय की निफ्टी हा गेम सर्वांच्या बसची बात नाहीये. प्रत्येकाला समजून जायचं आहे की निफ्टीत जर वर्क करायचं तर आपल्याला कमीत कमी 50,000 1,00,000 आपल्याजवळ असायला हवेत. 1-2 लॉट घेऊन आपण निफ्टीमध्ये कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही, कधीच नाही. निफ्टीचा गेम खेळायचा असेल तुम्हाला तर सट्टा लावावंच लागेल, पैसे टाकावंच लागतील. 50,000 ते 1,00,000पर्यंतचे तुमचे लॉट साईज ॲटलिस्ट तेवढी मॅनेज व्हायला पाहिजे. जर तिकडे ₹10 वाढतायत आणि जर तुम्ही 100 क्वांटिटी घेता तर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्हाला ₹1,000 प्रॉफिट होतं. विदिन अ सेकंड, विदिन अ मिनिट, एका मिनिटात तुम्ही ₹1,000-2,000 प्रॉफिट करू शकतात. तुमच्याकडे जर जास्त कॅपिटल असेल, तुम्ही जर जास्त लॉट साईज घेतली तर. तेच तुम्ही जर एका लॉटवर खेळत बसले, एक लॉट घेतला, इथे जर तुम्ही एक लॉट घेतला आणि ₹10 वाढले, तुम्हाला काय वाटेल की ₹10 माझ्यासाठी खूप कमी प्रॉफिट आहे, मला अजून प्रॉफिट पाहिजे, थोडं ₹100-200, ₹250, ₹500 कमीत कमी मला प्रॉफिट हवं. तुम्ही काय करता, त्या तुमच्या विचारांमध्ये की आपलं प्रॉफिट जास्त व्हायला पाहिजे अशा विचारांमुळे तुम्ही तो होल्ड करतात. आणि अशामुळे होल्ड केल्यामुळे मार्केट पडतं खाली, तुमचं जे पण कॅपिटल आहे तेही जातं आणि तुमचं जे अकाउंट आहे तेही बंद पडतं. ओके, त्यामुळे जर निफ्टी, सेन्सेक्स किंवा हे पण काही तुम्हाला कोणत्याही ऑप्शनमध्ये घ्यायचं असेल, कोणत्याही तुमच्या इंडेक्स फंडमध्ये तुम्हाला हा गेम खेळायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त कॅपिटल असणं गरजेचं आहे. आता एवढं सर्व मी स्टडी करून माझ्या पुराण्या नोट्स काढून तुमच्यासमोर मी बसलोय, दिवसभर त्याचा स्टडी रिव्हिजन केलंय आणि हे जर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलंय. ॲक्च्युली हे जे तुम्हाला सांगितलं मी अर्ध्या तासामध्ये, हे जवळपास
20-25 पेजेसची माहिती आहे, पण तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत आणि कमी डिस्कशन म्हणजे कमी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगितलंय, तुम्हाला लवकर समजायला पाहिजे म्हणून. आता हे डेल्टा, गामा, थीटा आणि वेगा ह्याचे व्हॅल्यू तुम्हाला मागे पण सांगितलं तर परत सांगतो आणि दाखवतो पण तुम्हाला काय वर्क करायचं याच्यावर. आता एकच मिनटं द्या मला, मी तुम्हाला 2 गोष्टी दाखवतो. त्या 2 चार्ट प्रॉपरली स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही त्यावर नोट डाऊन करू शकता. तुमच्या ज्या नोट्स मध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, एकच मिनिट वेट करा, मी लोड करतोय ते चार्ट तुमच्या समोर. आज आपण हे जे शिकलोय हे टर्म फर्स्ट टर्म आहे. त्यानंतर एक लेक्चर अजून घेणार आहे मी, कारण की मला वाटतं की एवढ्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व काही समजणार नाही. त्यात 2 टप्प्यात तुम्हाला समजवूनच त्या गोष्टी पुढे कळतील. ओके, एक ते लोड होते तोपर्यंत एक सर्वांना मी कालपासून मॉर्निंगला सेशन घेतोय. बाकीच्या लोकांना जॉईन करायचं नसेल तर मला सांगून द्या, मी सेशन बंद करून होतो. कारण की मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं, आज पण सांगितलं होतं, जो स्टॉक मी सांगितला होता तो आज रॉकेट झालाय आणि खूप चांगल्या प्रकारे मला गॅरंटी नव्हती तो एवढा जाईल, कारण की ऑलरेडी म्हणजे गॅप अप ओपन झाला होता तो आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये 7% गेन होता. म्हणजे पहिल्याच कॅन्डलला, ज्या कॅन्डल आपण एंट्री करू शकत त्या कॅन्डलला त्याची व्हॅल्यू 7% ऑलरेडी गेन झाली होती. तो आज 14% 13.68% गेन झालेला आहे. पॉवर इंडिया स्टॉक सांगितला होता मी, त्यात मॉर्निंगलाच मी दाखवलं होतं की इथे इथे एंट्री होणार आहे किंवा इथे इथे एंट्री करा. त्या एंट्री लेवल पण सांगितल्या होत्या, मार्किंग पण केल्या होत्या, पण कोणीच जॉईन झालं नाही आणि कोणीच फायदा घेतला नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे, तुम्हाला नाही घ्यायचा. नाही सर, ऍक्च्युली माझ्याकडे भारतीय एअरटेल मला विकायचं होतं, त्यामुळे मी म्हणजे तो आज गॅपअप झाला ना, मी आधी घेऊन ठेवलेला होता. ओके ओके, मी त्या ह्याच्यासाठी आणि मी 10 नंतर पाहिलं की तुमचे मेसेज आले, त्यामुळे मी जॉईनच नाही. नाही, आपलं जे मॉर्निंगला सेशन असतं ते मॉर्निंगला असतं. 20,050 घेत ना. ओके, उद्या सुट्टी आहे का सर? उद्या सुट्टी? कसली सुट्टी उद्या? ते काय होतं काहीतरी. ओके, बघूया. गुरु नानक जयंती. हा, मार्केटला सुट्टी? ओके ओके, नाही मार्केटला उद्या सुट्टी नाही आहे. ओके, हा उद्या सुट्टी आहे मार्केटला उद्या सुट्टी आहे. 6 तारखेला ओपन होईल मार्केट आता. ओके सर, ओके सर. लॅपटॉप थोडं स्लो चालतंय माझा, कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. आज ज्यांनी पण पॉवर इंडियामध्ये एंट्री केली असणार त्यांनी चांगला प्रॉफिट, मी सुद्धा 23,000 प्रॉफिट कमवलंय. मी ॲक्च्युली 2 एंट्री केली होती. ॲक्च्युली लाईव्ह सेशनमध्ये मी एक एंट्री केली होती, त्यात मी 1300 का ते समथिंग प्रॉफिट कमवून मी क्लोज केलं होतं. पण मला परत मूड झाला की त्या स्टॉकमध्ये मी एंट्री करायला हवी, म्हणून मी परत त्या स्टॉकला परत बाय केलं. 2,000चा कॉल सी आणि मी परत त्यात चांगला प्रॉफिट कमवला. 23,000चा जवळपास मी प्रॉफिट कमवला. ओके, बघा तुमच्या 4 लॉट 89,000 समथिंग इन्व्हेस्ट केलं होतं मी. ओके, तर हा बघा, हा चार्ट आपण आता जस्ट तुम्हाला समजवला मी. बेसिक इफेक्ट ऑन ऑप्शन प्राइस. जेव्हा स्टॉकची प्राइस वाढते तेव्हा कॉलची प्राइस वाढते, पुटची प्राइस खाली पडते. जेव्हा स्टॉकची प्राइस खाली पडते म्हणजे फॉल्स होते, तेव्हा कॉल ऑप्शनची प्राइस खाली पडते आणि पुट ऑप्शनची प्राइस वाढते. पण व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज जेव्हा होते स्टॉकमध्ये जेव्हा व्हॉलॅटिलिटी इन्क्रीज होते तर कॉलचेही ऑप्शन रॉकेट होतात आणि पुटचे पण ऑप्शन रॉकेट होतात. का? कारण की सडनली मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनते मोठी, बरोबर,
आणि त्याच लेवलला म्हणजे 2 मिनिटानंतर 3 मिनिटानंतर लगेच मोठी रेड कॅन्डल बनते, किंवा 5 मिनिटं मार्केट वर जातं आणि लगेच खाली पडतं. जिथे पण असं अप खूप जास्त मोठा स्विंग आणि खाली जाऊन परत एक स्विंग मारतो, तेव्हा ही दोघी साईडला आपण प्रॉफिट कमवू शकतो, पुट आणि कॉल साईडला. ओके. आणि टाइम पासेस म्हणजे टाइम डिके. जेव्हा आपण टाइम डिके होतो तेव्हा तुम्ही जर बघितलं तर कॉलचाही आणि पुटचाही ऑप्शन हा 0 वगैरे जातो, खाली पडत असतो. 10, 2, 5 अशा पोझिशनला येतो. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये अशा पोझिशनला येऊन थांबतो किंवा 0 होतो टाइम डिकेमुळे. ओके. आता ही सेकंड इमेज आहे, ही प्रॉपर लक्ष द्या. हा खूप इम्पॉर्टंट इमेज आहे, लक्ष द्या. कोणकोणते फॅक्टर इम्पॅक्ट करतं ऑप्शन पोझिशनला, जे पण आपण पोझिशन घेतो ऑप्शन्समध्ये. त्यात बघा, एकदम सिम्पल चार्ट आहे, तुमच्यासाठी बनवलेला खूप सिम्पल चार्ट आहे. मी पण हाच फॉलो करतो आणि तुम्हाला जर करायचं तर तुम्हाला हेच काहीतरी फॉलो करावं लागेल, कारण की याच्यापेक्षा सिम्पल काही नाही आहे, जास्त टेक्निकलमध्ये जाऊन फायदा नाही आहे. तर बघा, मार्केट चेंजेसमध्ये काय करतो, स्टॉक प्राइस जेव्हा वाढते, ज्यांनी लॉंग कॉल घेतलाय किंवा ज्यांनी खूप आतला इन द मनीचा आतला कॉल घेतलाय ते प्रॉफिटमध्ये असतं जेव्हा स्ट्राईक प्राइस वाढते, बरोबर. आणि शॉर्ट कॉल म्हणजे जे ॲट द मनी किंवा OTM घेतात त्यांना लॉस होतो, कारण की काय होतं की तुम्ही 1-2 लॉटवर करतात, तुमच्याकडून तुमचा हा लॉस का होतो, कारण तुम्ही जी प्राइस वाढते, समजा इथे 10 रुपये वाढले, तुमची इथे फक्त 2 रुपये किंवा 1 रुपया वाढतो, कारण तुम्ही OTM घेतात म्हणजे शॉर्ट कॉल घेतात. ओके. तेच जर तुम्ही लॉंग पुट घेतला, इथे मार्केट खूप जास्त वर जाते जी तुमची लांबची स्ट्राईक प्राइस आहे, त्याची व्हॅल्यू जी ती वाढत जाईल, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे लॉसची जी अमाऊंट आहे ती वाढत जाईल. कारण त्याची समजा तुम्ही 100 रुपयाला तुम्ही लॉंगचा घेतला, तेव्हा 100 रुपयाला असेल तर तुमचा डायरेक्ट 10-20 रुपयाला येऊन जाईल, म्हणजे तुमचा लॉसची अमाऊंट खूप जास्त मोठी होईल, लॉस खूप जास्त होईल तुम्हाला. लॉंगच्या पुटमध्ये जेव्हा मार्केट वर जातं, लॉंगचा पुट घेऊन ठेवलाय, तुम्हाला लॉस खूप जास्त होईल. आणि शॉर्टमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल का, कारण की तुम्ही जवळचा म्हणजे ॲट द मनीचा किंवा OTMचा पुट घेतला असेल. OTMचा पुट घेतल्यामुळे काय होईल, जर मार्केट वर जात आहे तर OTMचा पुट काय आहे, खाली खाली इन द मनीकडे येतो, इन द मनीकडे आल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होतं, बरोबर. तर हा जो पहिला सिनारिओ आहे हा आपल्या चार्टवर डेस्कटॉपवर असायलाच हवा, जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये घेतायत लॉंग किंवा शॉर्ट पोझिशन करतायत. आपण शक्यतो शॉर्ट पोझिशन करतो, ही जी शॉर्ट आहे ना, हे शॉर्ट आणि ही शॉर्ट हे पोझिशन करतो. तुम्ही लॉंग वाटलं तर लिहू नका तुमच्या डायरीत किंवा नोटमध्ये, तुम्ही फक्त शॉर्ट कॉल आणि शॉर्ट पुटचं एवढंच लिहा. जेव्हा आपण स्ट्राईक प्राइस वाढते तेव्हा तुम्ही कॉल जर शॉर्ट केला, म्हणजे कॉलला जर सेल केलं, किंवा तुम्ही लांबचा जर OTM घेतला कॉल, तर तुम्हाला लॉस होणारच. आणि जर तुम्ही पुट शॉर्ट केला तर तुम्हाला प्रॉफिट होणारच. सेम स्टॉकची प्राइस जेव्हा खाली पडते, जेव्हा तुम्ही लॉंग केला कॉलला, जर तुम्ही लॉंग केला तर तुम्ही लॉसमध्ये जाल, कारण की मार्केटमध्ये काय होतंय, मार्केट खाली पडतंय आणि तुम्ही लांबचा कॉल घेतात. लांबचा म्हणजे इन द मनीचा खूप लांबचा, तर ते मार्केट समजा तो 1000 रुपयाला असेल किंवा 800 रुपयाला असेल, तो 500 रुपयावर येईल. तुम्ही घेतला 1000ला आणि तो 500 होईल, तुमचा 500 रुपयाचा 500 पॉईंटचा लॉस होईल तिथे, बरोबर. तेच शॉर्टमध्ये काय होईल, तुम्ही इन द मनी किंवा OTMचा घेतला असेल, बरोबर, तर तो OTMचा 200 रुपयाचा 300, 400, 500 वर जाईल, तुमचा फायदा होईल. सेम लॉंग पुट्समध्ये प्रॉफिट होईल, इथे लॉस होईल. याच्यात फक्त फरक एवढाच आहे की आपण स्ट्राईक प्राइस निवडतो कोणती आहे आणि कोणत्या सिच्युएशनला निवडतोय. जर सिच्युएशन ह्यापैकी कोणती असेल आणि ज्यात आपण जर ह्या पोझिशन घेतोय किंवा स्ट्राईक प्राइस घेतोय, त्याच्यानुसार आपलं प्रॉफिट आणि लॉस ह्या टेबलवर आपल्याला कळेल की आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय घ्यायला नको पाहिजे. सिच्युएशन मार्केटमध्ये काय चालू आहे, मार्केटमध्ये काय चेंजेस होत आहेत, जी सिच्युएशन मार्केटमध्ये, त्या सिच्युएशननुसार आपण कोणता स्ट्राईक प्राइस घ्यायची आहे, शॉर्ट करायचं आहे की लॉंग करायचं आहे, आणि कशामध्ये करायचं, पुटमध्ये करायचं, कॉलमध्ये करायचं, हे तुम्हाला इथून दिसतं. ओके. त्यात रिलेटेड तुम्हाला माहिती आहे का, टाइम रिमेन्स म्हणजे किती एक्सपायरीच्या किती जवळ आहे आणि किती लांब आहे, हे त्याच्यामुळे मोर टाइम रिमेन, किती टाइम त्याचा बाकी आहे. जर एक्सपायरीच्या जवळ असेल तर तुम्ही लॉंगचा घेतला तर तुम्हाला प्रॉफिट होईल, शॉर्ट केला तर तुम्हाला लॉस होईल. तेच टाइम डिके म्हणजे तो टाइम डिके म्हणजे तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्ही करताय तर तुम्ही किती वेळात तुम्ही
लॉंग जर घेतलं तर तुमचा लॉस 100% होणारच आहे, कारण की त्या दिवशी डिके होतो, 0 होतो मार्केट. किंवा त्याच्या आदल्या दिवशी जर तुम्ही घेतलं तर मार्केट 10 रुपयावर आहे, 9 रुपये 8 रुपये ओपन झाला तर 7 रुपये 3 रुपये असं चालत जाईल लॉंग जर तुम्ही घेतला तर. आणि शॉर्ट घेतला तर तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. म्हणजे आपण 0 हे जे टाइम डिके मध्ये हे जे दिले प्रॉफिट शॉर्ट कॉल आपण जे शॉर्ट्स करतो एकदम इमिडिएटली एंट्री एक्झिट करतो ते 0 याच्यामुळे होतं की हा जो टाइम डिके आपल्याला इथे प्रॉफिट देतो तो. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा मी 0 मध्ये यूज करतो पुट आणि कॉलमध्ये दोघी ठिकाणी एकाच टायमाला एकाच दिवशी एकाच वेळेला. जर मी 2:50 जर मी कॉलमध्ये प्रॉफिट कमवतोय तर मी पुढच्या 5 मिनिटात मी सेम पुटमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. ओके, इथपर्यंत पण नाही समजलं असणार तर मग तुम्हाला खूप प्रॅक्टिकलची गरज आहे. तुम्हाला डेली मार्केटमध्ये ह्या सर्व गोष्टी अप्लाय करायच्या आहे आणि ह्या सर्व गोष्टी शोधायच्या आहे, कॅल्क्युलेट करायच्या आहे. याच्यापेक्षा सिम्पल तुम्हाला समजा हे कॅल्क्युलेट नाही करायचं, तुम्हाला रेडीमेड हवंय, AI कडून हवंय, तर तुम्हाला एक गोष्ट परचेस करावी लागेल. त्याच्याबद्दल आपण उद्या डिस्कस करू. ती गोष्ट काय आहे, कोणती वेबसाईट आहे, काय आहे, कोणतं फॉर्म्युलेशन आहे, असं कोणतं कॅल्क्युलेटर आहे की ते तुम्हाला हे सर्व गोष्टी रेडीमेड देतं. म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त त्या कॅल्क्युलेटरची व्हॅल्यू बघायची आहे आणि तुम्हाला एंटर करायचं आहे बस. ते कॅल्क्युलेटर तुम्हाला हे पण सांगतं की तुम्हाला कोणत्या पोझिशनला शॉर्ट करायचं किंवा लॉंग करायचं हे सुद्धा ते सांगतं कॅल्क्युलेटर. इतकं जबरदस्त कॅल्क्युलेटर आहे ते. पण जे लोक फक्त निफ्टी आणि सेन्सेक्स करायचे असेल त्यांना किंवा ऑप्शन्स करायचे असतील इंडेक्स ऑप्शन त्यांच्यासाठी ते कॅल्क्युलेटर आहे, त्याची फी भरावी लागते, ते फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे. त्याच्याबद्दल आपण उद्या डिस्कस डिटेलमध्ये करू. मी त्यांची प्रमोशन नाही करत पण मी ते यूज केलं आहे आणि मी त्याच्यावर प्रॉफिट पण खूप चांगला कमवला आहे. फक्त एवढंच आहे की ते थोडं मंथली सबस्क्रिप्शन असतं, त्यांची कम्युनिटी जॉईन करावं लागते आणि त्यांचे लेक्चर्स पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात. ते ऐकून घ्यावं लागतात, प्रॉपरली समजून घ्यावं लागतात. ते कॅल्क्युलेटर समजायला तुम्हाला जवळपास 4 ते 8 दिवस लागतात. डिपेंड करतं की तुमची कॅपेबिलिटी किती समजून घ्यायची. जर तुम्ही प्रॉपरली निफ्टीमध्ये वर्क करत असणार, तुम्हाला ऑप्शनचे रीड करता येत असेल 100%, तर तुम्हाला ते कॅल्क्युलेटर 2 दिवसात समजून जाईल आणि तुम्ही त्याचा यूज चांगल्या प्रकारे पण करू शकणार. आणि इवन तुम्ही त्याच कॅल्क्युलेटर यूज तुमच्या स्टॉक ऑप्शनमध्ये पण तुम्ही करू शकतात, ना की फक्त निफ्टीसाठी ते अवेलेबल आहे. ते स्टॉक ऑप्शनसाठी पण त्याचा यूज करू शकतात. जर तुम्हाला त्या कॅल्क्युलेटरची पूर्ण डिटेल माहिती हवी असणार तर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ह्याच्या ज्या 2-4 गोष्टी शिकवल्या आहेत त्याचं एक रिव्हिजन घेऊ आणि त्याच्याबद्दल त्या कॅल्क्युलेटरबद्दल पूर्ण माहिती, त्याचे लेक्चर्स कुठे कसे भेटतील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते पण तुम्हाला मी देईल, त्याची लिंक पण देईल. आणि त्याचं सर शॉर्ट करणे आणि लॉंग करणे म्हणजे काय? आता बघा, शॉर्ट करणे म्हणजे आता बघा सिंपल भाषेत जर तुम्हाला सांगितलं, लॉंग करणे म्हणजे काय, आपण काय करतो लॉंग करतो म्हणजे काय करतो. आता तुमच्याकडे तुमच्या स्क्रीनवर, आता 1 मिनिट थांबा मी ओपन करतो. आपण आपल्या चार्टवर 2 बॉक्स टाकतो एंट्रीसाठीचे. एक कोणता टाकतो, एक लॉंगचा टाकतो आणि एक शॉर्टचा टाकतो. लॉंगचा म्हणजे काय, मार्केट जेव्हा वर जातं मार्केट तेव्हा आपण लॉंगचा बॉक्स ड्रॉ करतो. कळालं तुम्हाला नाही कळालं? हे बघा 1 मिनिट लोड होऊ द्या पूर्ण. तर लॉंग म्हणजे कॉल आणि शॉर्ट म्हणजे पुट? नाही. हे बघा, लॉंग पोझिशन्स म्हणजे अप साईड. आता मला अप साईडला घ्यायचं आहे, आता मी अप साईडला, याला म्हणतात लॉंग पोझिशन. म्हणजे मार्केट जेव्हा वर जाईल आणि आपण जेव्हा हा पोझिशन घेऊ अप साईडसाठीची लॉंगची पोझिशन घेऊ. म्हणजे कॉल, आता आपण याचं ऑप्शन ओपन केलं ना, ऑप्शनमध्ये त्याची लॉंग पोझिशन घेतली, म्हणजे कॉल ऑप्शनमध्ये लॉंग पोझिशन घेतली तर हे जे तुमच्या समोर दिसतंय हे असं असणार आहे. आणि कॉल ऑप्शनमध्ये तुम्ही शॉर्टची पोझिशन घेतली, शॉर्ट म्हणजे डाऊन साईड, पण ऑप्शन कोणता आहे, कॉलचाच ऑप्शन आहे. सेम ऑप्शनमध्ये आपण इथे सेलिंग केली. आपण ऑप्शन सेलर आहे का, आपण ऑप्शन सेल करतो का, नाही, आपण फक्त ऑप्शन बाय करतो. याला म्हणतं ऑप्शन सेलिंग, याला म्हणता शॉर्ट करणं, कॉलला शॉर्ट करणं.
अजून सिंपल भाषेत सांगतो. सर म्हणजे आपण ऑप्शन बायर आहोत तर आपण लॉंगच करू शकतो, शॉर्ट नाही करू फक्त शकत, लॉंगच बरोबर करू ना? शकतो. मग तुम्हाला मी सांगितलं काय की चार्ट मध्ये जो पण कॉलम आहे पहिला आणि शेवटचा तोच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट आणि थर्ड हा इम्पॉर्टंट नाहीये. आता हा आपला कॉलचा ऑप्शन आहे. आता मी काय सांगतोय कॉलच्या ऑप्शन मध्ये की मला लॉंग करायचंय. कॉलच्या ऑप्शन मध्ये मी लॉंग करतोय तर मी इथे लॉंग केला. हा जर तुमची लॉंग पोझिशन कुठे निफ्टीच्या कॉलमध्ये म्हणजे मी ते बाय केलं किती प्राइसला 72 रुपयाला बाय केलं आणि 99ला सेल केलं म्हणजे एक्झिट केलं. हा झाला तुमचा कॉल ऑप्शन लॉंग कॉलचा. आता याच्यातच मला सेल करायचंय. मी स्ट्राईक प्राइस पुटची घेत नाहीये. मी स्ट्राईक प्राइस पुटची घेत नाहीये. ह्याच कॉलच्या ऑप्शन मध्ये जेव्हा मी ह्या स्ट्राईक प्राइसला शॉर्ट करतो सेल करतो तेव्हा ही शॉर्टची पोझिशन होते अशी अशी. आता मी तुम्हाला काय सांगतो की ऑप्शन सेलर हे प्रॉफिटेबल आहे. आता मला सांगा तुम्हाला माहिती आहे की डिके होणार आहे बरोबर. तुम्ही इथून सेल केला 93 पासून सेल केला तुम्हाला माहिती 0 होणारच आहे. तुम्हाला प्रॉफिट होणार नाही का. म्हणून 95% ऑप्शन सेलर्स हे प्रॉफिटेबल असतात कारण त्यांना माहिती असतं एक्सपायरच्या दिवशी त्यांनी इथे 1000 क्वांटिटी पण घेतली तरी ते प्रॉफिटमध्ये आहे. त्यांना माहिती की ऑप्शन 0 होणार आहे. ऍटलिस्ट 10 रुपये तरी जाणार आहे 0 नाही होणार पण बरोबर. आणि आपण बाहेर काय करतो जाईल का नाही जाईल का नाही जाईल का नाही आपल्याला माहित नसतं. पण यांना 100% माहित असतं की इथे तो खाली पडणार आहे. ते इथे मेजर ऑफ क्वांटिटीमध्ये सेल करतात मेजर ऑफ क्वांटिटीमध्ये आणि प्रॉफिट बुक करून बाहेर पडतात. म्हणून ते प्रॉफिटेबल ट्रेडर असतात आणि आपण लॉस करतो. हेच पुट ऑप्शन आपण जर घेतला हाच पुट ऑप्शन तर याच्यात आपण जर लॉंग केला पुट ऑप्शनला लॉंग केला म्हणजे आपण बाय केलं. आपण जनरली हेच करतो. आता हा पुट ऑप्शन आहे इथे मी 1 रुपयाला बाय केला आणि म्हणजे 75 रुपयात मी इन्व्हेस्ट केले आणि मी 7 रुपयाला विकला म्हणजे जवळपास मी 700 रुपयाला त्याला विकला. किती रुपयाला 75ला घेतला आणि 600-700 रुपयाला विकला. किती मिनिटात 10 मिनिटात 15 मिनिटात. हा झाला तुमचा पुटचा लॉंग. आता पुटला शॉर्ट करायचं आहे तर मी ह्याच स्ट्राईक प्राइसला सेल करेल. कुठे सेल करेल इथे सेल करेल. शॉर्ट पोझिशन गेली इथून किती रुपयाला विकला मी 6.95ला विकला. किती रुपयापर्यंत 0 असतोपर्यंत. समजलं आता. लॉंग पोझिशन म्हणजे बाय करणं शॉर्ट पोझिशन मध्ये सेल करणं. ह्यात कॉल आणि पुटचा काही संबंध नसतो. तुम्ही कॉलमध्ये बाय करताय का पुटमध्ये बाय करताय किंवा कॉलमध्ये सेल करताय पुटमध्ये सेल करताय तर काही पुट आणि कॉलचा काही संबंध नसतो. लॉंग पोझिशन म्हणजे अपसाईडला एंट्री करणं म्हणजे अपसाईडसाठी एंट्री करणं आणि शॉर्ट पोझिशन मध्ये डाऊन साईडसाठी एंट्री करणं. सिम्पल. ओके. अजून कोणाला काही तुम्ही तर पहिला